जिरण्याच्या आधी बाहेर पडतो आणि नवा डोह शोधायला लागतो. बाकी याच्यापेक्षा काही सांगत नाही. कारण असं आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपापलं अस्तित्व असणारी माणसं असतात आणि अशा अस्तित्वाची माणसं माझ्या लाईनीमध्ये बसलेली आहेत, समोर बसलेली आहेत. मला आजचा रविवार सफल झाल्याचा आनंद वाटला. आता मी राजकारणात फारशी सक्रिय नाही. शेवटी लोकांनी किती दिवस बसायचं, मला 45 वर्ष राजकारणातली पूर्ण झाली आणि म्हणून गेली 5-10 वर्ष मी अशी शांतपणे माझी कामं पूर्ण करते. कारण घरात मला लक्ष द्यायला वेळ नसायचं. आता नातू मोठे झालेले आहेत. एक नातू कॅनडामध्ये शिकतो, दुसरी नात लंडनला शिकते. म्हणजे खरं शिकायचं मला होतं, पण आपली परिस्थिती नव्हती. 5व्या वर्गात चप्पल मिळालेली आम्ही मुलं आहोत. 4थ्या वर्गापर्यंत बिनचप्पलीच्या पायाने शाळेत जाणारी आम्ही खेड्यातली मुलं लंडन अमेरिकेच्या गोष्टी करू शकत नव्हतो. पण आमची नातवंडं आता किती जण शिकतात. माझी मुलगी स्पॅनिश आणि इंग्लिश लिटरेचरमध्ये, नात माझी ग्रॅज्युएशन करते आहे लंडनला किंग्स कॉलेजमध्ये. जगातली जी ती उत्कृष्ट असणारी कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये 3ऱ्या नंबरला किंग्स येतं. प्रश्न असा पडला की भाषा विषय हा माझा होता. त्या विषयात मला विषय सोडून द्यावा लागला. मी मराठीची विद्यार्थिनी, हेड ऑफ द डिपार्टमेंटच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली म्हणून कॉलेजने मला काढून टाकलं. काल हिंदीबाई फाटक म्हणाल्या, ही पोरगी जर कॉलेजमध्ये येणार असेल तर मी काही कॉलेजला शिकवणार नाही. त्या काळात त्यांची पोच अटल बिहारी वाजपेयीपर्यंत होते. आमचे ॲडव्होकेट राठी मला म्हणाले, सूर्यकांता तुला कुठेही कॉलेजला ॲडमिशन मिळेल, सोड ही बाई, नाही तर आमचं काही संस्था राहू देत नाही. आज कालिंदीताई नाहीत, माझ्या मराठीच्या प्राध्यापक होत्या त्या. पण अशा काही घटना आयुष्यात घडल्या. मला मराठीमध्ये MA करायचं होतं. खरं तर हा देश म्हणण्यापेक्षा हे गाव एका उत्तम मराठी प्राध्यापकाला मोकलं आणि जगदीश सारख्याला त्यामुळे काम करता आलं. हा नशिबाचा भाग. तुम्ही कितीही प्रयत्न करा, प्रारब्ध नावाची गोष्ट तुम्ही लिहू शकत नाही. त्या प्रारब्धावरती तुमची आमची हुकमत नाही. मी काही दैववादी नाही, मी प्रयत्नवादी आहे. तरी सुद्धा मी हे सांगते वयाच्या 75व्या वर्षी की तुम्ही कितीही प्रयत्न करा बाळांनो, जे जेव्हा जसं व्हायचं आहे ते तसंच होतं. म्हणून तुम्ही प्रयत्न करायचं मात्र सोडू नका. म्हणजे प्रयत्नच न करता जर श्रीनिवास पैशातच राहिला असता, अशातला एक माणूस म्हणून माझ्या ओळखीचा राहिला असता. पण आज श्रीनिवासची जी वेगळी ओळख आहे ती ओळख तुमच्या सगळ्यांच्या लाईनीमध्ये, माझ्या गावचा मुलगा, माझ्या घरचा मुलगा आज फुलारींचा आवडता विषय आहे, तुमचा सगळ्यांचा आवडता विषय आहे. त्याचा मला निश्चित खूप आनंद आहे. मी कवितेवर बोलणार नाही, कारण कवितेवर इतकं सुंदर सुचिता बोलली, श्रीकांतजींचं एवढं सुंदर भाषण झालं, फुलारी साहेब बोलले. तुम्ही सगळी माणसं ही त्या क्षेत्रामधली तज्ज्ञ माणसं आहात. तज्ज्ञांच्या समोर जास्त बोलायचं नसतं असं एक मला माझी स्वतःची शिकवण आहे. माझी स्वतःची शाळा होती सर. मी शाळेतल्या कुठल्याच मास्तराचं काहीच ऐकलं नाही. अभ्यास न करता कायम परीक्षा देणारी मी विद्यार्थिनी आहे. तसं अभ्यास न करता कुठल्याही कार्यक्रम